छवी, तुझ्यासारख्या खूप बघितल्या ग. असल्या 56 छवी आल्या आणि गेल्या, पण या शांभवीचं काही वाकडं नाही करू शकत. माझं बालपण तुरुंगात गेलं तुझ्या बाई आजीमुळे. कशी आहे? मी मस्त आहे. कशी दिसते तुला? लग्नाचं तेज चढलंय गालावर. घरचे सगळे कसे आहेत? घरी सगळे छान आहेत. जसे होते ना तसेच आहेत सगळे. कोणीच बदललं नाही. बदल फक्त इतकाच झालाय आपल्या घरात, फक्त तू नाहीयेस त्या घरात. ही एकच गोष्ट बदलली आहे. आई, आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुझा हात फिरलाय. सगळीकडे तुझा वावर होता. अजूनही असंच वाटतं की तू तुझ्या किचन मध्येच आहेस, काहीतरी बनवतेस आम्हा सगळ्यांसाठी. तुमच्या आसपास आहेस. तुला माहितीये अगं, बाह्यची तर तुझ्या नावाने हाक मारत फिरते घरात, वत्सला वत्सला, आणि मग अचानक आठवतं तिला तू घरी नाहीयेस. सवयीचा प्रश्न असतो छवी. आपलं आयुष्य कायम बदलत असतं ग. आपण अगदी आनंदाने आणि चांगल्या मनानं स्वीकारायचं असतं ते. ओके, आता मी जरी तिथे नसले तरी तू तिथे सगळ्यांची काळजी घे. माझी लेक आहेस ना, मग प्रत्येकाचं मन जप. बाई, साकेत आणि केत, किऊ यांचा काही प्रश्न नाही. तू त्यांच्या बरोबरच लहानाची मोठी झाली असते. आणि मोरू भाऊजी पण स्वभावाने चांगले आहेत, आणि बेबी आत्या सुद्धा काही मनाने वाईट नाहीयेत. त्या सगळ्यांना सांभाळ. सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं. हो, आणखीन एक महत्वाचं, शांभवी तुझी मोठी जाऊ आहे, वहिनी. तिला तिचा मान देत जा. काय म्हणते मी, शिरते का डोक्यात? आणि आपल्या मनामध्ये कोणाबद्दल कितीही राग असला, कितीही आकस असला, तरी ते असं कायम धरून ठेवायचं नाही. विसरून जाय, पुढल्या मार्गाला लागायचं. आणखीन एक विचारू, सांगशील? काय? तुझं आणि अनिकेतचं कसं सुरू आहे? बरं चाललंय ना? हो, छान चाललंय आमचं. आम्ही मित्र आणि नवरा बायको आहोत. खूप आनंदात राहतो, मस्ती पण करतो. खूप छान चाललंय. तू अजिबात काळजी करू नकोस आमची. खूप बरं वाटलं. देवी आईला माझी हीच प्रार्थना आहे, सगळ्यांना सुखी ठेव. मला एक वचन देशील? काय? राजगुरूंचं घर तुझं सासर आहे आता, ते तू अगदी व्यवस्थित, जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे सांभाळशील. घरातल्या प्रत्येकाचं मन जपशील. त्या घरामध्ये तू लहानाची मोठी झालीस, आता तेच तुझं सासर आहे. किती छान गोष्ट आहे. त्या घरावर जर कधी संकट आलं तर दुर्गेची ढाल बनून त्या संकटाला सामोरी जाशील. करशील एवढं? त्या घराचे आपल्यावर अनंत उपकार आहेत छवी. ते ऋण, ते उपकार तू कधीही विसरणार नाहीस. दे मला वचन, दे. आई, मी तुला वचन देते. तू जे मला आता सांगितलंस ते सगळं मी व्यवस्थित करेन, सगळं व्यवस्थित पाळेन. आपल्या घराला कोणाची म्हणजे कोणाचीच दृष्टी लागू देणार नाही. आपल्या घरावर कुठलंच संकट येऊ देणार नाही. मी वचन देते. शहाणी माझी बाई. लवकरच शांभवी नावाचं ग्रहण लागलंय ना, तेही या घरातून दूर करेल.
छवी, तुझ्यासारख्या खूप बघितल्या ग. असल्या 56 छवी आल्या आणि गेल्या, पण या शांभवीचं काही वाकडं नाही करू शकत. माझं बालपण तुरुंगात गेलं तुझ्या बाई आजीमुळे. त्यामुळे मी अशी खूप माणसं बघितली आणि लाईनीवर सुद्धा आणली. तुला माझ्या बरोबर खेळ खेळायची खूप हौस आहे ना. तू खेळ ना तुझीच, मग मी बघ तुला कशी पुरून उरते ते. शांभवी म्हणतात मला, जी कधीच कुणाच्या हाती लागत नाही. समजलं? अरे वा, आज खीर केलीये. काय स्पेशल छवी? नाही काही नाही, सहजच. छवी, सगळं मस्त आले हो. छान स्वयंपाकाला शिकलीस तू. म्हणजे दोन्ही सुना एकदम सुगरणी आहेत हा. बायजी, दादू, फिरंग्या, तुम्ही उद्या सगळे घरीच थांबा. का विशेष आहे काही? नाही तसं विशेष काही नाही, पण उद्या आश्रमातून काही पाहुणे येणार आहेत आपल्या घरी. मग त्यांना यायचंय, भेटायचंय, बोलायचंय, चर्चा करायची आहे म्हणून. बेबी सावकाश ग, हळू खा जरा. भरभर भरभर खातेस. पाणी पी. नाही ते काय, छवीचं असं एकदम ऐकून आश्चर्याने ठसका आला. ते काय मामा, आपल्याकडे तसे बरेच लोक येतात, देणगी घेतात, मग सगळे कशाला घरी पाहिजे ना. हा म्हणजे मला पण असंच वाटतंय. आम्ही सगळ्यांनी घरी थांबायची काय गरज आहे? बाई आजी आहे ना, ती बोलून घेईल जे काही ते. आणि छवी मला सांग, येतंय कोण नक्की? म्हणजे कोणी महत्वाची व्यक्ती येते का? आणि त्यांना बोलायचं काय आपल्याशी? दादू, ते कळेल की ते उद्या आल्यावर कळेलच ना. तुम्ही जेवा बरं आता. साकेत असं काय करतोय सोनी? आता आधी जेवून घ्या बरं. बाई आजी काय म्हणतात विसरलायस का तू? जेवताना कमी बोलावं. आम्हाला पण भूक लागलीये, सगळ्यांनाच भूक लागलीये. जेवून घे बरं आधी शांत. सगळे जेवून घ्या. तुमचं झालं की मग आम्ही जेवायला बसू ना, म्हणून म्हणते. नाही नाही, हे असं काही चालायचं नाही. तुम्ही दोघी पण बसा. कशाला वाढायचा घाट? हा, जुन्या जमान्याची गोष्ट झाली. जेव्हा सुना सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आरामात जेवायच्या आणि ते जे काय उरलं सोडलं असेल ना ते खायच्या बिचाऱ्या. आतला तसं काही चालायचं नाही. आपल्या घरात तर नाहीच नाही. एकत्र जेवणाचा आनंद सगळ्यांनी एकत्र घ्यायचा असतो. चला बसा तुम्ही दोघी. हो बायजी, पण जेव्हा आई होती तेव्हा आई सुद्धा आधी सगळ्यांना वाढायची ना. तुला वत्सला माहिती होती ना, ती ऐकायची का? अगं ती आमच्या जमान्यातली, तिला आवडायचं सगळ्यांना वाढायला. आता नाही, आता सगळ्यांनी एकत्र जेवायचं. चला बसा बसा. ऐका ना प्लीज. नाही बस शांभवी बस. तू बस, मी वाढतो. हो बस. भाजी. भाजीचं बोलणं.
शांभवी, आज मस्त पंचपक्वान्न खाऊन घे. उद्या तुझा खोटेपणा उघड झाल्यानंतर जेव्हा तू जेलमध्ये जाशील ना, तेव्हा तुला तिथलंच जेवावं लागणार आहे. करपलेली भाकरी आणि ती पाण्याची आमटी. कुठल्या जेवणाला नाव ठेवत नाहीये, पण तुझी तीच योग्यता आहे. अहो वहिनी, अहो घ्या, जेवून घ्या ना, पोटभर जेवून घ्या. हा, बोल ना. अरे अरे काय मुलींना असं पाहायचं नसतं. अजून जागा आहेस? हा, झोपच येत नाहीये. आज ती लहान मुलांबरोबर जी काय मज्जा मस्ती केली आहे ना, तेच डोळ्यांसमोर येते सगळं. हो, मला पण. किती मज्जा केली ना त्यांच्यासोबत आज आपण. आय नो. किती क्यूट असतं ना हे लहानपण, एकदम इनोसेंट. खरंच. म्हणून तर म्हणतात ना, लहानपण देगा देवा, बुंदी साखरेचा मेवा. यु नो व्हॉट छवी, आज त्या लहान मुलांना बघून ना मला आपलं लहानपण आठवलं. आपण पण आपल्या चाइल्डहुड मध्ये यु नो सुट्ट्यांमध्ये किती मज्जा करायचो ना. पावसात भिजायचो, नाही काही तर गार्डन मध्ये जाऊन पाईप लावून त्या पाण्यात भिजायचो. खूप खूप मस्ती करायचो. आठवतंय का तुला? हो, आठवतंय ना. सगळ्यात जास्त मस्तीखोर तू होतास. ते काही काय म्हणजे म्हणजे काही काय बोलतेस ग? अरे काही कुठे, सिरियसली बोलते मी. हे बघ, कियू आणि तेजू तर लहान होते, दादू तर मस्ती करतच नाही. मग उरलं कोण? ऐक ना छवी, तू पण काय कमी वात्रट नव्हतीस, कळलं ना. आता काय आपण भांडायचंय का या गोष्टीवर? भांडायचं नाहीये, जस्ट आपलं असं आठवलं म्हणून सांगितलं. पण यु नो व्हॉट छवी, तिकडल्या त्या लहान मुलांचे असे निरागस चेहरे पाहिले ना, तर असं वाटत होतं की आपण पण लहानच होतो. रंग्या, खरंच किती मस्ती केली आहे मी. ती भिजलीये, मला तर अजून पण थंडी वाजते. आज तुझ्यासाठी एसी बंद. एन्जॉय. बाय.
म्हणून म्हणून नाक दाबलं. कसं नाक दाबलं ना की तोंड आपोआप ओपन होतं. सो या तुझ्यासाठी या गरमागरम काढा. घे गरम गरम आहे, पटापट पिऊन टाक. म्हणजे कसं आहे त्याने घसा पण मोकळा होईल आणि उद्या सकाळपर्यंत सर्दी पण साफ. घे. रंग्या, तुला काढा कसा बनवता आला? यार मला ना हेच आवडत नाही तुझं. काय? नाही म्हणजे काढा केलाय त्याचं कौतुक करणं सोडून 1000 प्रश्न विचारतेस. काय प्रॉब्लेम काय तुझा? काढा केलाय ना, पी ना गपचूप. नाही नाही तसं नाही, थँक्यू. पण तरी पण मला आश्चर्य वाटलं की तुला कसं काय काढा बनवता आला. काढा प्यायला सुरुवात कर, मग सांगतो. ओके. तर स्टार्ट कर. आणि कसं आहे ना छवी, मी मुळातच खूप हुशार आहे. नाही म्हणजे एखादी गोष्ट एकदा बघितली किंवा ऐकली की बरोबर लक्षात असते माझ्या. आता लास्ट टाइम नाही का तू माझ्याकरता काढा आणलेलास, हे बघ मला सर्दी झाली होती तेव्हा तू बडबड करत त्याची रेसिपी पण मला सांगितली. सो आज एकदा ऐकली आणि लक्षात राहिली माझ्या. सो मग आज तुला मग अशी शिंका आली तर म्हणलं चला तुझ्यासाठी काढा करूयात. वा, क्या बात आहे, स्मार्ट आहेस तू रंग्या. आय नो. पण असं नाक दाबून कोण काढा पाजतं रे? मी. मी नाही कसं आहे ना, काही खटाळ मुलं असतात त्यांना असंच काढा पाजावा लागतो, नाहीतर मग ते नाटकं करतात कडू आहे वगैरे वगैरे वगैरे. ए बाय द वे सांग ना, काढाची टेस्ट कशी आहे? मस्त झालाय, एकदम स्ट्रॉंग. तेव्हा कमाल. क्या बात आहे. संपव पूर्ण संपव. हो संपवते. संपव. झालं. डन. चल. व्हेरी नाईस. चला चला झोपा आता. चल 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 झोप. थँक्यू. वेलकम. बापरे किती कडू आहे काढा. छवी कशी काय प्यायली? छवी अगं सांगायचं ना इतका कडू आहे, उगाच माझं मन राखायला प्यायलीस का? ओय दुश्मन. झोपली वाटतं. गुड मॉर्निंग वहिनी. अरे हो वहिनी 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 वहिनी, अहो किती काम कराल, थोडा आराम पण करा. अहो काय झालं असं का बघताय तुम्ही? अहो हे बघ, तुमच्या भल्याचंच बोलतेय मी. काय एकदा का तुम्ही जेलमध्ये गेलात की मग तुम्हाला आरामच करायचा आहे. हो, तुम्हाला आयतं बसूनच खायचंय. काय झालं, घराचं टेन्शन आलं का तुम्हाला? ओके ओके, ऐका वहिनी, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. घरची सगळी जबाबदारी मी घेईन. तुम्ही एकदा या घरातनं बाहेर पडलात म्हणजे तुम्ही जेलमध्ये गेलात ना की या घराची सगळी जबाबदारी मी घेईन. घरातली सगळी कामं मी कर, धाकट्या सुनेच्या नात्याने. आश्रमाला दिलेले पैसे तू स्वतः वापरलेस हे जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना तेव्हा तुला बाहेरच जावं लागणार आहे. आणि बाहेर म्हणजे कुठे? जेलमध्ये. हो. अरे बापरे, काय झालं? डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? शांभवी,
केलेली दुष्कर्म पुसून टाकता येत नाहीत. कळलं? प्लीज प्लीज मला माफ कर छवी. प्लीज मला यातनं तूच बाहेर काढू शकतेस. हो, तू तू सांगशील ते मी करीन. तू सांगशील तसं वागेन. प्लीज प्लीज मला यातनं बाहेर काढ. प्लीज मला यातनं बाहेर काढ छवी. प्लीज मला ते पैसे नाईलाजाने वापरावे लागले ग. आई शपथ सांगते मी खूप अडचणीत होते. हे घरातल्या सगळ्यांसमोर प्लीज येऊ देऊ नकोस. प्लीज छवी प्लीज प्लीज मला माफ कर. मी तुझा उपकार मी आयुष्यात कधी विसरणार नाही छवी. प्लीज मी तू सांगशील तसं करेन. वागते बोलले ना मी. मला माफ कर. मला माफ कर प्लीज. मला माफ कर प्लीज 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 प्लीज. काय काय बोललीस तू? मला माफ कर. शांभवी, माफी मागण्याची वेळ कधीच निघून गेलीये. तेव्हाही मी सांगत होते चूक माझी नाहीये, चूक तुझी आहे. पण तू काय केलंस ग? शिताफीने तुझी चूक बरोबर लपवलीस. आणि ओरडा कोणाला मिळाला? मला. आईचा मार कोणी खाल्ला? मी. सगळ्यांसमोर मी खोटी पडले शांभवी. पण आज नाही. आज तुझं हे सत्य सगळ्यांसमोर उघडकीस येणार. आश्रमातून ते गेस्ट कधीही येतील आणि सगळ्यांसमोर तुझं हे सत्य उघडकीस येणार. ठीक आहे, कर काम कर. ऐक ना छवी प्लीज. जाऊ नको ना. मला माफ कर ना प्लीज छवी. छवी मला जरा छोले वाढ ना प्लीज. हा. काय काय करतेस? मीठ येते. हो सॉरी. ए छवी काय काय करतेस? मीठ काय देतेस? छोले. हा छोले. मीठ कसं? अरे अरे हा. छवी काय करतेस तू बाई? तुला सॉरी. छवी, काय सुरू आहे? नीट ऐकू येत नाहीये का तुला? लक्ष नाहीये तुझं? काय काय तंद्री कुठे लागली? सारखी दाराकडे काय बघतेस? कोण येणार आहे? मी तुम्हाला बोलले होते ना काल, आश्रमातून काही पाहुणे येणार आहेत आज आपल्या घरी. त्यांचीच वाट बघतेय मी. हा हा बोलली होतीस. गेस्ट कोण येतंय नक्की मला कळतच नाही. उत्सुकताच वाढली माझी आता. अरे दादू, कळेलच ना ते आल्यावर. प्रत्यक्ष भेटून कळेल आपल्याला. पण मला सांग ते कोण आहेत? म्हणजे काय येतात तिकडे? काय काम काय? म्हणजे काय बोलायचंय त्यांना? काही अंदाज आहे तुला? हो, त्यांना खूप काही महत्वाचं बोलायचंय आपल्याशी, म्हणून ते येणार आहेत. म्हणजे एक्झॅक्टली काय बोलायचं ते मला माहित नाही, पण आपल्याला कळेल ना. प्रत्यक्ष भेटूनच कळेल. मी थांबतो घरी. अनिकेत, मला बघायचंच आहे नक्की कोण येणार आहे आणि त्यांना आपल्याशी काय बोलायचं. हा, मला पण जरा इंटरेस्टिंग वाटतंय. हा, ठीक आहे, थांबूयात. आज जरा उशिराच होत ऑफिसला. घरून काम करूया ना. बेस्ट आहे. ठीक आहे, फोन कर त्यांना आणि सांग जरा लवकर यावं म्हणा. है ना? हा.